नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अनिकेत, अनुरंग कृषी सेवा केंद्र, किर्लोस्करवाडी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत रमेश लोखंडे सर यांच्या खपली गावाच्या प्लॉटवरती. तर गहू बियाणाच्या प्लॉटवरती. तर शेतकरी मित्रांनो, मी आता तुम्हाला जो प्लॉट दाखवणार आहे तो प्लॉट 1 महिना 20 दिवस पूर्ण झाले आहेत त्या प्लॉटला. आणि या खपलीच्या प्लॉटला आपण आतापर्यंत एक फवारणी आणि एक खताचा डोस असं शेड्यूल पूर्ण केलेला आहे. तर त्यामध्ये आपण युरिया, झायडेक्स कंपनीचा मायक्रोरायझा आणि झिंक 10 किलो असं आपण या प्लॉटला खताचं शेड्यूल दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो या प्लॉटची प्रोग्रेस कसा झालेला आहे या प्लॉटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा टोटली 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर या प्लॉटमधील काळोखी तुम्ही बघू शकता, त्याप्रमाणेच प्लॉटमध्ये एक समान वाढ झालेली आहे. त्याप्रमाणेच पानांची तुम्ही साईज बघू शकता, काळोखी बघू शकता, आणि जे फुटवे आलेले आहेत त्या फुटव्यांची तुम्ही या व्हिडिओमध्ये संख्या बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत या प्लॉटचे मालक रमेश लोखंडे सर आपल्याबरोबर आहेत. तर त्यांना आपण विचारू की त्यांना आपण दिलेली ट्रीटमेंट कशी वाटली आणि ते ह्याच्याबद्दल समाधान आहेत का. तर नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रमेश रामचंद्र लोखंडे, राहणार रामानंदनगर. मी स्वतः इंजिनियर असून आज शेतीमध्ये लक्ष मी केंद्रित केलेलं आहे. मूळचा मी शेतकरी कुटुंबातलाच असल्यामुळं शेतीची थोडीशी आवड आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आमच्या गावामध्ये अनुरंग कृषी सेवा केंद्र ज्या वेळेला नवीन स्थापन झालं, त्यावेळेपासून आजपर्यंत मी त्यांची ऊस शेतीसाठी किंवा रताळीसाठी किंवा गहू, हरभरा, खपलीसाठी, आता ह्या वेळेला मी त्यांची म्हणजे आता रिसेंटली सध्या चालू अवस्थेत मी त्यांची खपलीसाठी ट्रीटमेंट आता चालू आहे माझी. मी खपली सर्वसाधारणपणे 16 नोव्हेंबरला टोकन केली. 17 नोव्हेंबरला 18 नोव्हेंबरला मी पाणी त्याच्यामध्ये दिलं. पाण्यानंच मी हे करतो, पाणी देतो. आणि वेळोवेळी ज्या वेळेला म्हणजे खपली उगवून आल्यानंतर 1-2 ते 3 विजिट आतापर्यंत अनुरंग कृषी केंद्राचे मालक अनिकेत खोडे यांनी प्लॉटवर येऊन व्हिजिट देऊन त्यावेळी मला जे काय करावं लागणार आहे ह्याच्या जादा उत्पन्नासाठी, तर त्यांनी मला हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबरीनं जी खताची मात्रा कुठली द्यावी लागेल, कुठल्या वेळेला काय करावं लागेल, ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करत आलेलं आहे. ते आज आमच्या प्लॉटवर थोडंसं त्यांनी पाहणी केलेली आहे. का तर पुढील आता 1 पानावर शक्यतो खपली आलेली आहे. तर पुढचा आता डोस काय द्यायचा किंवा फवारणी काय करायची, मॅक्झिमम मी एक आता फवारणी आणि त्याच्या अगोदर सरसन दुसऱ्या पाण्याच्या वेळेला मी 15-15-15 RCFचा सुफला एवढंच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर एक फवारणी जी घेतली, ती फवारणीमध्ये 1261 टॉनिक आणि कीटकनाशक थोडं घेतलं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी थोडं माझ्या ठिकाणी पाणी साठत होतं, त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून 24-24-0 अधिक मायक्रोरायझा अधिक झिंक सल्फेट हे त्यांनी मला वापरायला सांगितलं. त्या पद्धतीने ते वापरले. तर त्यामुळं ज्या ठिकाणी पाणी साठत होतं आणि थोडंसं दबकल्यासारखे वाटत होते, तर त्या ठिकाणी माझं सर्वसाधारण 15 ते 20 दिवसामध्ये आता फरक एवढा जाणवतो. पहिली खपली ज्या ठिकाणी पाणी साठत नाही आणि आता जे पाणी साठत होते, या ठिकाणची दोन्ही लेवल एकच आलेले आहे. आता पुढील याने म्हणजे दुसऱ्या फवारणीकरिता कुठलं औषध वापरलं पाहिजे, त्यासाठी मी आज साईट प्लॉटवर त्यांना घेऊन आलेलो आहे. त्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आजपर्यंत आम्हाला चांगलं लाभलेलं आहे. आणि प्रत्येक पिकासाठी ते आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत आलेलं आहे. ऊस शेतीसाठी जर म्हणाला तर मी आता रिसेंटली म्हणजे गेल्या 15-20 दिवसापूर्वी माझा ऊस गेलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याला. सर्वसाधारणपणे माझं 70 गुंठे एकरी उत्पन्न मला मिळालेलं आहे. का तर वजन जे आता मी हे केलं, तर माझं सर्वसाधारणपणे 150 टन साधारण ऊस माझा गेलेला आहे. बाकीचं जे काय आहे ते बोलायचं नाही, पण तरीसुद्धा 70 टन प्रति एकराच मला त्यांचं हे मिळालेलं आहे. मार्गदर्शन उत्पन्न काढण्यासाठी कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला जादा उत्पन्न कसं मिळेल ह्याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो. मी बऱ्याच वेळा त्यांनाही म्हणतो, जेव्हा
किंवा मोकळ्या वेळेमध्ये थोडंसं शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं कमी ह्याच्यामध्ये करतात आणि त्या शेतकऱ्याच्या अडीअडचणीचा विचार करून त्यांनी आजपर्यंत बऱ्यापैकी चांगलं शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न जादा काढण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. आम्ही पण त्याच्यामुळं आज एवढं ह्या खपलीच्या पिकाच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळं इथंपर्यंत आपलं उत्पन्न चांगलं आलेलं आहे. सर्वसाधारणपणे गुंठ्याला 6 क्विंटल दरा मिळेल अशी अपेक्षा. गेल्या वेळेला गेल्या 2 वर्षापूर्वी गावाला खपली केली होती तर ह्याच क्षेत्रामध्ये एवढ्याच मला 2.24 मोठी झाली होती. तर त्यावेळेपेक्षा परिस्थिती चांगल्या पिकाची त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला 30 पतीचा अपेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 30 पोती झाली पाहिजेत. तर हे टार्गेट आपण पूर्ण करून दाखवायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.